चल listen, we have to draw Krebs cycle like this. जसं मी माझ्या बुकमध्ये ड्रॉ केलं आहे ना, ते अख्खच्या अख्खं असं व्यवस्थित जे आहे ते इथे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. अँड व्हेरी इम्पॉर्टंट, आता सध्या तर तुम्ही प्रिंटमध्ये करा, प्रिंट छोटी दिलेली आहे ना, पण छानसं बारीक अक्षरात वेगवेगळे कलर्स यूज करून लिहा. आफ्टर दॅट एक मोठ्या पेजवरती आहे ना, तर ते ड्रॉ करून ठेवा तुम्ही वेगवेगळे कलर्स नाही इथे, कारण छोटं पडतंय ना, ते स्पेस कमी आहे. इथे आता करा, त्याच्यानंतर घरी गेल्यावर एक दिवसाने असं जे आहे तर मोठं तो आपलं फुल स्केप वगैरे असतं तर त्याच्यावरती ड्रॉ करा प्रॉपरली. ओके, म्हणजे ते सगळे जे स्टेप्स आहेत तर ते लक्षात राहतील तुम्हाला. ठीक आहे, चला 4 पेन्स आहेत, 4 कलरवाला पेन आहे बेटा. अच्छा, मी सारखं 4 बोलली ना, 4 पेन्स, 4 फ्रेंड्स. आठवा कोणत्या होत्या 4 फ्रेंड्स? कॅपिलरीज नाही, आर्टरी वेन्स मध्येच कॅपिलरी जाते. असं सेन्सेशन साठी कोण आहे? सेन्सेशन, हा स्किन वरती सेन्सेशन, नर्व्स. आणि अजून एक कोण बेटा? जे कलरलेस फ्लुइड असतं, लिम्फ. लिम्फेटस. चल, सो बेटा क्रेब्स सायकल. सो आपण आता काय स्टडी करतोय तर ते सांगताय. इथे वरती बघा एकदा. हा, सर हॅन्स क्रेब्स आहे, ज्यांनी आपल्याला क्रेब्स सायकल सांगितले आहे ना. त्यांच्या अंडर हिज नेम, ऍक्च्युअली द नेम ऑफ दिस सायकल, इट इज व्हॉट? इट इज क्रेब्स सायकल. ठीक आहे. सो व्हॉट यू कॅन सी हियर कि हियर इट इज ग्लुकोज है ना. बघा बेटा, सो फर्स्ट इट इज व्हॉट? ग्लुकोज. ग्लुकोज किती कार्बन कंटेनिंग आहे? 6 कार्बन कंटेनिंग. After that it undergoes which process? Glycolysis. What is formed? Pyruvate is formed. But how many molecules of pyruvate? 2 है ना. तर 2 कॉमा करायचा, मॉलिक्युल्स टाकताना कॉमा करून घ्यायचा. किती कार्बन कंटेनिंग आहे? 3 कार्बन है ना. वरती बघा. नाउ आता कन्वर्शन ऑफ पायरुवेट इनटू एसिटिल कोएंजाइम A. इट मीन्स विच रिएक्शन इट इज बेटा? ही कोणती रिएक्शन आहे? व्हेरी गुड. सो हियर यू कॅन राईट it is what beta? That is link reaction. बरोबर. ते what happens in link reaction की pyruvate undergoes, बोला, oxidative decarboxylation. बरोबर बेटा. सो पायरुवेटचं काय होतं? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन. म्हणजे याचा H2 रिमूव्ह होता. कोण एक्सेप्ट करतं? NAD+. तिचं काय होत आहे? रिडक्शन. किती लिहायचे बेटा? हे पण 2 आणि हे पण किती? 2. आणि इथे पण 2 कार्बन रिमूव्ह होतात. सो तसं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन. सो इथून इथपर्यंत आपण काय घेतले? 2 स्टेप्स त्यांनी सांगितलेले आहे. कुठले कुठले बेटा? एक ग्लायकोलिसिस अँड सेकंड इट इज व्हॉट? द लिंक रिएक्शन. फायनली आता नीट बघा, मी तुम्हाला मगाशी काय बोलले होते बेटा की जी कोएन्झाइम ए असते है ना, कुठली एन्झाइम? कोएन्झाइम ए. ही काय करते की पर्टिक्युलर फ्रॅक्शन, जसं ऍसिटिल फ्रॅक्शन आहे त्याला काय करते? एक्सेप्ट करते, पुढे घेऊन जाते, त्या ऍसिटिल फ्रॅक्शनला सोडून देते आणि स्वतः निघून येते. असं मी का बोलले सांगू? इथे बघा, हा पायरुवेट आहे. पायरुवेटचा ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन झाल्यानंतर त्याचं काय होतं? ऍसिटिल फ्रॅक्शन. त्याला कोण एक्सेप्ट करतं? ऍसिटिल कोएन्झाइम ए. दोघं काय असतात? ऍसिटिल कोएन्झाइम ए. सो कोएन्झाइम ए हे ऍसिटिल फ्रॅक्शनला घेऊन येते. मी असं केले म्हणजे हात पकडून आणलाय त्यानुसार. कुठे आणलं बेटा? कोएन्झाइम ए ऍसिटिल फ्रॅक्शनला. एरो बघा, हे अख्खा कोण आहे बेटा? व्हॉट इज दिस? दी क्रेब्स सायकल. सो आपण काय बघतोय की कोएन्झाइम ए ब्रिंग्स ऍसिटिल फ्रॅक्शन इन वेअर बेटा? क्रेब्स सायकल. मग ऍसिटिल फ्रॅक्शनला ती इथे सोडून देते अँड देन यू कॅन सी की ती काय होते? इट बिकम्स फ्री अँड अगेन इट इज गोइंग बॅक. बराबर. हे एक एवढं लक्षात आलंय. कोएन्झाइम ए काय करते बेटा? तर नावातच दिलेलं आहे कोएन्झाइम ए. What coenzyme A it will do beta? It will bring the acetyl fraction and it will है ना bring the acetyl fraction where beta? acetyl ग्रुपला कशात टाकून देते बेटा ती? क्रेब्स सायकलला. मीन्स यू कॅन सी की इथून हा जो आहे ऑक्झॅलो ॲसिटिक ऍसिड, व्हॉट इट इज बेटा? OAA, राईट? OAA. सो हू विल एक्सेप्ट द ऍसिटिल फ्रॅक्शन? कोण एक्सेप्ट करताय बेटा? OAA. व्हेरी गुड. कोण एक्सेप्ट करताय? OAA. मग OAA आणि ऍसिटिल फ्रॅक्शनचं काय होतंय? रिएक्शन होते अँड व्हॉट इज फॉर्म बेटा? सायट्रेट इज फॉर्म. ठीक आहे. ॲज अ सायट्रेट इज फॉर्म. सायट्रेट म्हणजेच काय बेटा? इट इज ऍक्च्युअली दी सायट्रिक ऍसिड.
है ना. इट इज व्हॉट सायट्रिक ऍसिड. सायट्रेट म्हणजे काय, सायट्रिक ऍसिड झाले, बरोबर. सो म्हणून इथे काय बोलतात बेटा की हे एक ही जी क्रेब्स सायकल आहे ना, यू कॅन कॉल दिस क्रेब्स सायकल ॲज सायट्रिक ऍसिड सायकल. काय बोलू शकतात, सायट्रिक ऍसिड सायकल. और व्हॉट बेटा, सायट्रेट सायकल पण बोलू शकतात मग तुम्ही. एवढं लक्षात आलं बेटा. सो विच इज द फर्स्ट स्टेबल कंपाउंड ऑफ क्रेब्स सायकल, सायट्रिक ऍसिड. Who is the first acceptor of acetyl fraction, OAA, बरोबर. अजून एक गोष्ट येते बेटा की हा जो सायट्रिक ऍसिड असतो ना, तर त्याच्यामध्ये ट्राय कार्बॉक्झिल असतात. तिथे कार्बॉक्झिलचे किती ग्रुप्स असतात, 3. सो याला आपण काय बोलतो, ट्राय कार्बॉक्झिलिक ऍसिड. ट्राय कार्बॉक्झिलिक है ना. सो ट्राय कार्बॉक्झिलिक ऍसिड असते. दॅट इज व्हॉट, TCA. काय बोलायचं आहे, TCA, ट्राय कार्बॉक्झिलिक ऍसिड. कोण बेटा, सायट्रिक ऍसिड. सो यू कॅन कॉल दिस क्रेब्स सायकल ॲज TCA सायकल. काय बोलायचं बेटा, TCA सायकल. काय काय नेम्स आले ह्या सायकलला. वन इट इज क्रेब्स सायकल, दुसरा इट इज सायट्रिक ऍसिड सायकल, तिसरा इट इज व्हॉट बेटा, सायट्रेट सायकल, और अजून एक काय घेतलेलं, दॅट इज TCA सायकल. TCA चा फुल फॉर्म काय बाळा, ट्राय कार्बॉक्झिलिक ऍसिड सायकल. एवढं लक्षात आलंय बेटा. आता मी पुन्हा कोएन्झाइम ए वरती येते. ठीक आहे बाळांनो, तुम्ही बघा इथे ऍक्च्युली यांनी घेताना आहे ना, इथे 2 घेते हा मी असं, आणि इथे आपण काय बघतोय की 2 मॉलिक्युल्स ऑफ व्हॉट बेटा, पायरुविक ऍसिड असतात. ज्यावेळेस आहे ना, तर याचं ऍसिटिल फ्रॅक्शन्स पण 2 बनतात, राईट. आता ही जी आहे ना, हे काय बोलतात की ऍसिटिल कोएन्झाइम ए जे आहे ना, ही जी कोएन्झाइम आहे तर ती पहिले एका ऍसिटिल फ्रॅक्शनला घेऊन येते, मग त्या ऍसिटिल फ्रॅक्शनला इथे सोडून देते क्रेब्स सायकलला, आणि ती वापस जाते कुणाला घ्यायला, अनदर मॉलिक्यूल ऑफ ऍसिटिल फ्रॅक्शन, बरोबर. म्हणून ही अशी लाईन आलेली आहे, एरो आलेला. परत एकदा सांगते की पायरुविक ऍसिड जे आहे तर ते किती आहे, पायरुवेट किती आपल्याकडे, 2 आहेत, बरोबर. मग 2 मॉलिक्यूल, इफ 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड आर देअर, ऑफकोर्स दे आर अंडरगोइंग विच रिएक्शन, लिंक रिएक्शन. हाऊ मेनी ऍसिटिल फ्रॅक्शन्स आर फॉर्म, फ्रॅक्शन पहिले किती असतात, 2 असतात. मग ते जे ऍसिटिल फ्रॅक्शन फक्त बोलताय, मग दोघं ऍसिटिल फ्रॅक्शनला कुठे सोडायचं आहे तुम्हाला, क्रेब्स सायकलला. कोण आणून सोडणार आहे, कोएन्झाइम ए. मग कोएन्झाइम ए पहिले एका ऍसिटिल फ्रॅक्शनला आणते, सोडून देते, वापस ती तिकडे जाते कुणासाठी बेटा, टू ब्रिंग अनदर ऍसिटिल फ्रॅक्शन. एवढं लक्षात आलंय. याला उचलून सोडून यायचं, वापस यायचं, दुसऱ्या याला सोडून द्यायचं, असं असं. एवढं लक्षात आलंय बेटा. सो दिस इज ऍक्च्युअली द बिगिनिंग ऑफ द क्रेब्स सायकल. क्लिअर बेटा, इझी आहे. ओके चल परत एकदा. इथे काही लिहायचं आहे का, राईट डाऊन करायचं आहे, हा राईट डाऊन करायचं होतं ना. एकच मिनिट. म्हणजे मी इथे इथे आधी राईट डाऊन करते. अरे हा, तुम्ही मला ते शिकवलंच आहे तसं करायचं ते. इथे 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 काय लिहिणार बेटा, इथून ते इथपर्यंत, दॅट इज लिंक रिएक्शन ना. सो राईट डाऊन लिंक रिएक्शन, that is what, oxidative decarboxylation, oxidative decarboxylation. झाले बाळांनो. that what you will say बेटा, इथे ना मी बघा काय लिहिते, ऍसिटिल फ्रॅक्शन आहे ना बेटा, किती कार्बन आहे बेटा ऍसिटिल फ्रॅक्शन मध्ये, 2. वाय 2, चलो टेल मी बेटा. पायरुविक ऍसिड मध्ये किती कार्बन होते, 3 होते. मग इथे ऍसिटिल फ्रॅक्शन मध्ये 2 का, कारण हा एक लॉस झाला ना बेटा, CO2 च्या फॉर्म मध्ये एक लॉस झाला होता, राईट. सो म्हणून याला काय बोलतोय बेटा आपण, की दॅट इज डिकार्बॉक्सिलेशन झालं ना मला याचं. पायरुवेट मध्ये किती कार्बन होते, 3 कार्बन. 3 कार्बन मधले काय झालं, one carbon, it is lost in the form of what, CO2. So how many carbon are remaining, 2. So acetyl fraction it is having how many carbon, 2 carbons. ठीक है चल. Now here write down reacts, acetyl fraction है ना, it reacts with whom, OAA. ठीक है त्याच्याशी. What is OAA, that is oxaloacetic acid. Where Krebs cycle is occurring बेटा, कुठे होता है, in the mitochondrial matrix. ठीक है. So where OAA is there बेटा, in
माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. छोट्या छोट्या गोष्टी छोटं छोटं लिहून टाकायचं. Then further, what is formed? Citrate is formed. Citrate, you can say it is actually TCA. You can say, what is TCA? Carboxylic acid. Citrate, or you can say here citric acid, or TCA, that is tricarboxylic acid. And अजून काय बेटा? It is the first stable compound. First stable compound of what beta? Of which cycle? Krebs cycle. ठीक है? That you have to write down. One more is there बेटा. इथे आता H2O add करता है. दिसला बेटा? H2O add होता है. One molecule of. So इथे step काय असेल बेटा? First step condensation. है ना? इथे बघा याला मी लिहिते बेटा first step, that is condensation. Okay. Now बेटा which enzyme is used for condensation? वरती बघा citrate ला तुम्ही synthesize करतायत ना बेटा. Can you guess the name of the enzyme? You are synthesizing citrate. Synthesize करणाऱ्या enzyme ला काय बोलणार? Synthase. कुणाचं synthesis करताय? Citrateचं. So enzyme कोण असेल? Citrate synthase है ना? Citrate synthetase. So it is citrate. ही first step है. ही जी है ना first step, it is condensation. Synthetase. Citrate synthetase. ओके. सो ते एक झालं. आता पुढचा फर्स्ट स्टेप आपली झाली कंप्लीट. टोटल आहे ना बेटा 9 स्टेप्स आले. टोटल किती स्टेप्स आहे? 9 आहे. याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झाली. ठीक आहे. चल नाउ नेक्स्ट स्टेप. इन द नेक्स्ट स्टेप बेटा यू कॅन सी, आता इथून ते पण कन्वर्जन ऑफ सायट्रेट टू आयसो. वरती बघून घ्या एकदा. सेकंड स्टेप आहे ना बेटा, फ्रॉम हियर टू हियर इट इज द सेकंड स्टेप. And you will say, see, citrate converted into isocitrate. Iso म्हणजे काय? Isomer. So second step काय आहे बेटा? Isomerization. So चलो write down. So second step it is isomerization. Second step it is isomerization. And in second step इथे ना बेटा आता पहिल्या स्टेप मध्ये इथे आता सेकंडचा ए घेते मी इथे बघा. H2O रिमूव्ह करताय इन ए. H2O इट इज रिमूव्ड. सो यू विल कॉल दिस एज व्हॉट? डिहायड्रेशन. H2O रिमूव्ह होतोय ना, सो डिहायड्रेशन. आणि H2O इथे ऍड होतोय, सो यू विल कॉल दिस एज व्हॉट? हायड्रेशन. म्हणजे लक्षात येते मी काय केलंय? सायट्रेटचं कन्वर्जन आयसोसायट्रेट मध्ये ही जी ना ही सेकंड स्टेप आहे. वरती बघून घ्या इथं. So this is actually the second step of isomerization, in which you are converting citrate into isocitrate. But for that beta sub steps are there, A and B. A it is what beta? Dehydration. Means you are removing hydrogen molecule from citrate. What is formed beta? Cis econitrate. What is formed? Cis econitrate. And beta again you are adding H2O. Then what is formed beta? Isocitrate. ठीक आहे. ते झालं. दॅन एन्झाईम काय असेल बेटा? जर तुम्हाला सिस एकोनिटेट फॉर्म करायचा आहे तर एन्झाईम काय असेल? सिस एकोनिटेस और एकोनिटेस. सो यू कॅन राईट डाउन हियर नेम ऑफ एन्झाईम इज एकोनिटेस. एन्झाईम इज एकोनिटेस अँड Fe++. व्हॉट इज Fe++? कोफॅक्टर. Fe++ काय असेल बेटा? कोफॅक्टर. Same is here, huh, beta? Here also econitase है ना, and Fe++. Fe काय असणार आहे? प्लस असते. ठीक आहे. So what is isocitrate? Isomer of citrate. Now आता इथून मेन स्टेप स्टार्ट होता है. वरती बघा एक मिनिट. अच्छा लिहून घ्या आणि मग मला सांगा. नेक्स्ट स्टेपचं ज्यांचं लिहून झालं त्यांनी विचार करा. आयसोसायट्रेटचं कन्वर्जन ऑक्सॅलोसक्सिनेट मध्ये करताय. आणि तुम्ही बघू शकता NADचं काय फॉर्म होता बेटा? NADH2. म्हणजे NADचं काय झालं इथे?
NADचं काय झालंय ना, NADचं काय झालेलं आहे रिडक्शन, आणि याचं काय झालंय हा, मग इथे तुम्ही काय स्टेप लिहिणार आहे ऑक्सिडेशन. ठीक आहे, सो द थर्ड स्टेप it is oxidation. Beta, can you call oxidation as dehydrogenation? Yes, so it is oxidation. आणि हे पहिल्यांदा होत आहे बेटा, दिस इज ऑकरिंग फॉर फर्स्ट टाइम, म्हणजे याच्यामध्ये. सो यू विल कॉल इट as what बेटा, dehydrogenation. So it is dehydrogenation, and for the first time it is occurring, so 1 it is. नाही हा बोलू शकतो, कारण पण याचं वरच्याचं ऑक्सिडेशन दुसऱ्याच तेच होतं बेटा, रिडॉक्स येत आहे, रिडॉक्स इक्विव्हॅलंट नुसार है ना. एन्झाईम सांगा बेटा काय असेल ते, आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेस. हा, आयसोसायट्रेटचं डिहायड्रोजिनेशन होत आहे ना, सो यू विल कॉल दिस एन्झाईम ॲज व्हॉट बेटा, इट इज आयसोसायट्रेट, अजून काय बेटा, dehydrogenase. Easy a name, isocytrate dehydrogenase. And one more is there beta, that is Mn++ and Mn++. You have to pay attention where the different types of cofactors are added. वरती Fe++ होते, इथे Mn++. काय झालं बाळा, नाही ना, सो इट इज व्हॉट Mn++. ठीक है, नाउ नेक्स्ट इट इज व्हाट इज फॉर्म ऑक्झॅलोसक्सिनेट. चलो टेल मी द नेम ऑफ द प्रोसेस. सी द रिएक्शन, ऑक्झॅलोसक्सिनेट पासून काय झालंय, कोण बाहेर पडलाय, हाँ डी कार्बोक्सिलेशन. फर्स्ट टाइम होता है ना बेटा, सो यू विल कॉल दिस एज, दिस इज द फोर्थ स्टेप, you will call it as what, decarboxylation, and it is occurring for the first time, so it will be what beta, so it will be decarboxylation 1. What it is beta, decarboxylation 1. What will be the name, नेम असणार कुणाचं डिकार्बोक्सिलेशन करताय, ऑक्झॅलोसक्सिनेटचं. सो एन्झाईम नेम काय असेल बेटा, ऑक्झॅलोसक्सिनेट डिकार्बोक्सिलेज. सिंपल आहे ना बाळा, थोडंसं प्रॅक्टिस केलं ना की विसरणार नाही है ना. सो हिअर यू कॅन राईट डाऊन, इट इज ऑक्झॅलो, पुढे काय बेटा, सक्सिनेट, नेक्स्ट इट इज व्हॉट, डी कार्बोक्सिलेज, ऑक्झॅलोसक्सिनेट डिकार्बोक्सिलेज. ठीक आहे, हा CO2 कुठे जाईल बेटा, आउट ऑफ द माइटोकॉन्ड्रिया. वेअर दिस CO2 विल गो, आउट ऑफ माइटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, माइटोकॉन्ड्रियाच्या बाहेर निघून जाईल. मग आपल्याकडे काय, अल्फा कीटो ग्लुटारेट. इथपर्यंत लक्षात आलंय बाळांना सगळ्यांना. चल पुन्हा एकदा रिवाइज करू, बिकॉज हे मला थोडंसं रिड्यूस करावं लागेल छोटंसं. सो टेल मी इथे काय होतंय तर ते. ओके, सो हिअर यू कॅन सी की चलो टेल मी बेटा, ते काय होतं बेटा, ते चार्जिंगला लावून देशील तोपर्यंत मोबाईल. टेल मी हाऊ मेनी स्टेप्स टिल नाउ वी हॅव कवर्ड. टोटल 4 steps. Which is the first step beta, which is the first step, it is condensation. So what you can see that, थांब इथून आपण स्टार्ट करूया. acetyl coenzyme A है ना, it brings acetyl fraction where beta, in the Krebs cycle. Who reacts, means acetyl fraction reacts with, first one beta, OAA. What is OAA? Oxaloacetic acid. How many carbon it is containing? 4 carbon it is containing. ठीक है, now when it reacts at that time है ना, what is formed beta, that is, अच्छा हे react होतोय आणि त्याचं कंडेन्सेशन होतंय आणि what is formed beta, citrate is formed. So which is the first stable compound formed? It is citrate. Citrate or what? Citric acid. How many carboxylic acid groups are there? 3. So it is also known as tricarboxylic acid. Citrate means what? Citric acid है ना, हे घेतलं आपण. So first stable compound is
is this, and who is the first acceptor of acetyl fraction? OAA. Here you can see condensation is there, and you can see which enzyme is there? Citrate synthase. Why beta synthetase? Because citrate form झालाय. So enzyme it is what? Citrate synthetase. ठीक आहे. अशी खूप अशी ना इमॅजिन करत हे करायचं. कुठल्या म्हणजे इतकं प्रॅक्टिस व्हायला पाहिजे ना, असं बघून बघून तुम्हाला याच्याकडे की कळे, म्हणजे हे पण लक्षात राहायला पाहिजे की अरे मी सायट्रेट सिंथेटेसला कुठल्या कलरने लिहिलंय? ब्ल्यू कलरने. कंडेन्सेशनला कुठल्या कलरने लिहिलेलं आहे? अरे ग्रीन कलरने. आणि यांना कुठल्या कलरने? रेड कलर. हे सगळं असं इमॅजिन व्हायला पाहिजे, डोळ्यासमोर यायला पाहिजे, मेमराईज व्हायला पाहिजे, है की नाही बेटा? अँड चल, फर्स्ट स्टेप झाली. नाव द सेकंड स्टेप. व्हॉट इज द सेकंड स्टेप? इट इज आयसोमरायझेशन. व्हेरी गुड. म्हणजे सायट्रेटचा आपल्याला काय फॉर्म करायचा आहे? आयसोसायट्रेट फॉर्म करायचा, त्याचा आयसोमर फॉर्म करायचा. व्हॉट इज द आयसोमर ऑफ सायट्रेट? It is isocytrate. ठीक है. But this isomerization, it is also having what beta? Two sub steps. First step, it is what beta? It is dehydrogenation. Second, do dehydrogenation ki dehydration? Dehydration. Is there any difference beta dehydration and dehydrogenation? Yes. है ना? ठीक है. इथे H2 रिमूव्ह करताय, सो इट इज व्हॉट? डिहायड्रेशन. है ना? इथे H2 ऍड केला म्हणजे काय झालंय? हायड्रेशन झालं. सो इथे सायट्रेटचं काय फॉर्म होतं बेटा डिहायड्रेशन केल्यावर? सेसॅकोनिटेट. सेसॅकोनिटेटचं परत काय होतं? हायड्रेशन झालं, आयसोसायट्रेट फॉर्म होत आहे. बरोबर. एन्झाइम काय बेटा? एकच आहे, दॅट इज व्हॉट? एकोनिटेस. कारण आपल्याला फॉर्म काय करायचं आहे? एकोनिटेट आहे. इथे त्याला ब्रेक करून हे. सो एन्झाइम कोण आहे? सेम आहे इथे आणि इथे. एकोनिटेस आहे. अँड व्हॉट इज द कोफॅक्टर? Fe+. झालं बेटा? इसी. आता पुढची स्टेप. आयसोसायट्रेटचं आपण पहिल्यांदा काय केलंय? हे तुम्हाला लक्षात ठेवलंय, किती वेळा ऑक्सिडेशन होत आहे, किती वेळा जे आहे तर डिकार्बॉक्सिलेशन होत आहे. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. सो आता हे पहिल्यांदा होत आहे. सो फर्स्ट टाइम आयसोसायट्रेट, इट्स व्हॉट इज हॅपनिंग? ऑक्सिडेशन. अँड काय होतं बेटा? ऑक्झॅलो सक्सिनेट फॉर्म होत आहे. काय फॉर्म होत आहे बेटा? ऑक्झॅलो सक्सिनेट. काय केलं त्याचं आपण? ऑक्सिडेशन. जर याचं ऑक्सिडेशन करतोय याचा अर्थ इथं काय होणार आहे? रिडक्शन. आणि काय फॉर्म होत आहे? NaDH2 होत आहे. ठीक आहे. ऑक्सिडेशन 1 झालंय म्हणजे त्याला आपण काय बोलूया? डिहायड्रोजिनेशन 1 आहे. एन्झाइम काय असेल बेटा? आयसोसायट्रेट डिहायड्रोजिनेस एन्झाइम. व्हॉट इज फॉर्म? ऑक्झॅलोसक्सिनेट इज फॉर्म. नाउ दिस ऑक्झॅलोसक्सिनेट त्याचं काय होतं बेटा? डिकार्बॉक्सिलेशन. पहिल्यांदा होतं या रिएक्शन मध्ये. सो यू आर कॉलिंग इट एज व्हॉट? डिकार्बॉक्सिलेशन 1. एकदा झालाय. अँड व्हॉट इज फॉर्म बेटा? CO2 कुठे गेला? आउट ऑफ मायटोकॉन्ड्रिया झालाय. अँड काय फॉर्म होत आहे? अल्फा कीटो ग्लुटरेट और व्हॉट? अल्फा कीटो ग्लुटरिक ऍसिड. इथपर्यंत लक्षात आलंय. अँड इथे एन्झाइम कोण असेल? ऑक्झॅलोसक्सिनेट डिकार्बॉक्सिलेस. इथपर्यंत लक्षात आलंय? येस समीक्षा? येस बेटा. चल आता पुढची गोष्ट. अरे मला हे रबच करावं लागेल ना, आता क्लीन करावंच लागणार आहे. नाही, ते जर आपण हे ना असं लिहिलेलं असेल ना बेटा, हे बघ आता इथे असतो आणि मी इथे लिहिलेलं आहे ना, तर मला सिलेक्ट करायला. अच्छा कीप करू का जरा? हा, आणि जर कीप केलं नाही होत, चेन तरी जात आहेत. ठीक आहे. आता पुढची गोष्ट बेटा, खूप महत्वाची गोष्ट आहे. आता हे कुठे जरा ओळखीचं वाटतंय का? जरा चेक करा. ग्लायकोलिसिस, लिंक रिॲक्शन, क्रेब्स सायकल. व्हेरी गुड. लिंक रिॲक्शन मध्ये जरा वाटतंय ना हे? लक्षात आलं हे लिंक रिॲक्शन कसं काय बेटा? लिंक रिॲक्शन मध्ये पण काय केलं होतं आपण? इथे कोण होतं लिंक रिॲक्शन मध्ये? पायरुविक ऍसिड होता. पायरुविक ऍसिड होता. पायरुविक ऍसिडचं काय केलं होतं? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन. आणि मग त्याच्यापासून काय फॉर्म झाला होता? ऍसिटिल कोएन्झाइम ए. इथे कोण फॉर्म झाले? सक्सिनिल कोएन्झाइम. कारण हा सबस्ट्रेट चेंज होता ना, तिकडे पायरुवेट होता म्हणून तिथे ऍसिटिल आला. इथे अल्फा कीटो ग्लुटरेट आहे म्हणून काय आलंय? सक्सिनिल आलंय. त्याला कोण घेत आहे? कोएन्झाइम. कोएन्झाइम ए काय करते? सक्सिनिलला घेते, पुढे सोडते आणि वापस जाते. कशासाठी सांगा? वापस कुणाला घ्यायला? सेकंड मॉलिक्यूल. कारण ही तुम्ही सायकल जर बघितलं ना बाळा, ही सायकल एकचदा दाखवलेली ही. कारण इथे एंट्री करताना किती ऍसिटिल कोएन्झाइम ए एंट्री गेले? एक नाही, सध्या एंट्री करताना किती? एक. म्हणजे ही सायकल किती वेळा फिरणार आहे? अशी दोनदा. का? कारण टोटल आपल्याकडे किती ऍसिटिल आहे? 2 आहेत ना. एकदा ही फिरेल आणि परत दुसरा मॉलिक्यूलला ह्याला फिरवेल. एवढं लक्षात आलं बेटा? येस. कारण 2 ऍसिटिल कोएन्झाइम्स आहे आणि म्हणून जे तर इथे पण तेच येत आहे. हा एकाला सोडून दिला, दुसऱ्याला जे येतं ती घ्यायला जाणार आहे.
सेम ॲज व्हॉट बेटा, लिंक रिॲक्शन. व्हेरी गुड, लवकरच लक्षात आलंय तुमच्या. चल, सो लेट्स राईट अल्फा कीटो ग्लुटरेट है ना. सो हियर यू विल से एन्झाईम कोणती असेल. अच्छा, इथे आपल्याला 5th नंबर लिहायचा आहे. सो राईट डाऊन बेटा. सो इट इज 5th. इट इज व्हॉट यू विल से ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन. इट इज ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन. ठीक है. एंड और व्हाट बेटा यू विल से ऑक्सिडेशन म्हणजे काय, डिहायड्रोजनेशन ना. सो यू विल से हियर व्हाट, डिहायड्रोजिनेशन. किती वेळा, आधी तर ऑलरेडी एकदा झालाय. सो इथे काय लिहिणार, इथे झालं होतं ना डिहायड्रोजिनेशन 1 आणि डिकार्बॉक्सिलेशन 1. मग इथे काय होतं, दोघं होतात. सो यू विल से हियर व्हाट, 2 ना, डिहायड्रोजिनेशन 2 and what beta, decarboxylation 2. decarboxylation 2. ठीक आहे, ते एक झालंय. नाव हियर सक्सिनिल कोएन्झाइम ए फॉर्म झालेला आहे. एन्झाइम विल बी अल्फा कीटो ग्लुटरेट डिहायड्रोजिनेस. एन्झाइम काय असेल बेटा, इट इज अल्फा कीटो glutarate and what, dehydrogenase. Alpha ketoglutarate dehydrogenase enzyme is there, and then what is formed here, सक्सिनिल फ्रॅक्शन. तिथे कोण होतं, ऍसिटिल फ्रॅक्शन ना. आता इथे कुठलं फ्रॅक्शन आहे, सक्सिनिल फ्रॅक्शन. ठीक आहे, सक्सिनिल फ्रॅक्शन रिमेनिंग. So you will say here succinyl fraction. कधी remain होईल बेटा, remaining after what, oxidative decarboxylation. Remaining after oxidative decarboxylation of alpha keto glutarate, right, alpha keto glutarate. ओके, बस आहे तर ते. and after that alpha keto glutarate is taken up by, सांगा बेटा काय फॉर्म होतो इथे. जर अल्फा वरती बघा एक वेळ, सक्सिनिल कोएन्झाइम ए चं काय होत आहे बेटा, हा वाला अल्फा कीटो ग्लुटरेटचं काय होत आहे बेटा, दॅट इज ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन. मग काय रिमेनिंग असेल, सक्सिनिल फ्रॅक्शन. सक्सिनिल फ्रॅक्शन इट इज रिमेनिंग आफ्टर व्हॉट, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन ऑफ अल्फा कीटो ग्लुटरेट. तेच इथे आपण लिहिले जे इथे होत आहे. मग काय रिमेनिंग राहत आहे बेटा, व्हॉट इज फॉर्म, सक्सिनिल फ्रॅक्शन. इट विल बी टेकन अप बाय कोण, कोएन्झाइम ए. ओके, सो त्याच आहे. सो इट इज व्हॉट बेटा, सिमिलर ॲज व्हॉट यू विल से, सिमिलर ॲज व्हॉट, लिंक रिॲक्शन. बराबर, सिमिलर ॲज व्हॉट, लिंक रिॲक्शन. सो ते कम्प्लीट करायचं. Then very important in that, sure, this is actually the 6th number and याला तुम्ही हा 5th झालाय. This is hydration and what, phosphorylation. Phosphorylation. It means phosphorylation म्हणजे काय बेटा, addition of what, IP ना, phosphate group, that is in the form of IP. So IP is added to GTP. ही फक्त स्टेप आहे ना, थोडं लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. काय दिले, टू GDP. ठीक आहे, दिस इज नोन ॲज सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन. बेटा नीट मध्ये ह्या पॉइंट वरती क्वेश्चन विचारतात. सो यू विल कॉल इट ॲज, इथे लिहू, सबस्ट्रेट, स्टार करते हैं, सबस्ट्रेट लेवल ऑफ phosphorylation. What it is,
substrate level of phosphorylation. Means what? You have to write down what is phosphorylation. Formation of ATP ना. हाँ, but है ना here इथे लिहा what is phosphorylation, that is formation of ATP without entering ETS. बाळांनो, हे सगळं जेवढं लिहून दिलं हे सगळे नीट मध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत आणि येतात. सोपं आहे. सांगते काय तुम्ही, you just first write down, and here the enzyme it is succinate thiokinase, where you will write enzyme's name. कुठे लिहू? येथे लिहू का? सक्सिनेट थायोकायनेस. एक सांगू का? झालं, एन्झाईम झाले म्हणजे ह्या स्टेपसाठी. सांगते. You just first write down, then I will tell you. संपत आली आपली आता. एवढ्या एकाच स्टेप मध्येच फक्त आहे ना थोडेसे जास्त गोष्टी येतात, बाकी काहीच नाही. सांगू म्हणजे लिहा मग सांगते. आदित्य डन बेटा? ओके, राईट ऑन. समीक्षा हे कधी करशील बेटा? आज करशील. हा, फ्रेश मूड मध्ये आजच्याच ते कम्प्लीट करशील. इजी है ना चैप्टर? इजी म्हणजे इंटरेस्टिंग है ना? हाँ समृद्धी. आदित्य तुला कसं वाटलं चॅप्टर? चांगलं आहे ना? खरंच आहे ना चांगलं? समीक्षा इझी आहे बेटा. थोडीशी मेहनत केली ना तर हे एकदम इझी जात आहे आणि खरंच सोपं आहे. क्लासमध्येच बरंचसं कव्हर होऊन जात आहे. नंतर फक्त तुम्हाला एकदा काय करायचं, रिवाइज करायचं आहे. आणि मी जसं बोलली की जर क्लासमध्येच तुमचा 100% कॉन्सन्ट्रेशन असेल, आय टू आय कॉन्टॅक्ट असेल ज्यावेळेस मी सांगत असते, तर त्यावेळेस ते डायरेक्ट ते एक्सचेंज ऑफ नॉलेज होत आहे ना. हे आय टू आय म्हणजे काय? एक्सचेंज ऑफ नॉलेज आहे. ते लगेच ग्रास्पिंग होत आहे. हा, हे जाते. पण प्रॅक्टिस करा. मी तेच म्हणते ना की हे चॅप्टर्स असे आहेत ना जिथे मुलांचा वीक पॉइंट आहे बाकीच्या स्टुडंटचा. मग ह्याच पॉइंट्सला आपल्या दुसऱ्यांच्या वीक पॉइंटला आपल्याला काय बनवायचं, आपला स्ट्रॉंग पॉइंट बनवायचं है ना. चल, आता इथे ही जी लाईन दिली आहे बेटा ही एकदम सिंपल आहे. सगळ्यात पहिले लक्षात घ्या ही वाली फिफ्थ वाली स्टेप लक्षात आली. व्हॉट इज द फिफ्थ स्टेप बेटा? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्स. एकदम सोपं आहे बाळा. हे बघ, वरती इथे आपण काय केलं होतं? ऑक्सिडेशन केलं. नंतरच्या स्टेपला काय केलंय? डिकार्बोक्स. आणि नंतरच्या स्टेपमध्ये दोघींना ऍड करून केलंय. काय केलं? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. बरोबर. परत एकदा, या स्टेप मध्ये आपण काय केलं होतं? ऑक्सिडेशन 1 होतं. इथे काय केलं होतं आपण बेटा? डिकार्बोक्सिलेशन 1 केलं. बरोबर. नंतर आपण थर्ड स्टेप मध्ये काय केलं? दोघांना ऍड केलं, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. फक्त हे 1 आधी झाले होते, तर आता ह्यावेळेस किती होणार आहे? 2 टाइम्स होईल. बरोबर, एवढंच आहे. नंतर आपण काय बघतोय? कुणाचं होतं बेटा ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन? इट इज ऑफ अल्फा कीटो ग्लुटरेट और ग्लुटरिक ऍसिडचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन इज ऑकरिंग. लिंक रिएक्शन, like link reaction it is. So what is the fraction beta? Succinyl fraction. Who will accept that succinyl fraction? Coenzyme A. मग coenzyme A succinyl fraction ला पुढे घेऊन जाते बेटा आणि त्या सक्सिनला पुढे सोडून देते आणि स्वतः रिलीज होते. टू एक्सेप्ट व्हॉट बेटा? अनदर मॉलिक्यूल ऑफ द सक्सिनिल फ्रॅक्शन. दुसरा जो सक्सिनिल फ्रॅक्शन असेल त्याला घेण्यासाठी. नाउ व्हॉट हॅपन्स टू दिस सक्सिनिल फ्रॅक्शन? हा जो सक्सिनिल फ्रॅक्शन पुढे जातोय त्याचे इथे काय बोलले बेटा? ते हायड्रेशन होत आहे. H2O ऍड करतोय आणि अजून काय होत आहे बेटा? त्याचा फॉस्फोरिलेशन होत आहे. ठीक आहे. जो सक्सिनिल फ्रॅक्शन आहे तो इथून जो पुढे जातोय समृद्धी,
लक्षात येते? सक्सिनिल कोएन्झाइम ए मधून पुढे रिएक्शन मध्ये कोण जाईल? ओनली सक्सिनिल फ्रॅक्शन. कोएन्झाइम ए तर सक्सिनिल फ्रॅक्शनला पुढे सोडून देते, स्वतः निघून जाते, बरोबर. मग पुढे कुणावरती रिएक्शन होईल? सक्सिनिल फ्रॅक्शन वरती, राईट बेटा. मग सक्सिनिल फ्रॅक्शनचं पहिले काय होणार आहे? अजून काय होतंय? H2 ऍड होत आहे, म्हणजे तुम्ही त्याला काय बोलले? हायड्रेशन. प्लस अजून काय होणार आहे? फॉस्फोरिलेशन. फॉस्फोरिलेशन म्हणजे त्या सक्सिनिल फ्रॅक्शन मध्ये काय ऍड करणार आहे बेटा तुम्ही? IP ऍड करायचं आहे, इज ऍडेड. ठीक आहे. मग आपण ज्या वेळेस आहे ना बेटा इथे काय बोलता, ह्या स्टेप मध्ये IP सक्सिनिल फ्रॅक्शनला नाही ऍड करायचं, थोडं करेक्शन करताय, तर ते कुणाला ऍड करायचं आहे? टू GDP. नाउ व्हॉट इज GDP? हॅव यू हर्ड द वर्ड ग्वॅनिन? एडेनाइन, ग्वॅनिन, सायटोसाइन अँड थायमिन ऐकलं आहे बेटा, राईट. मग इथे तेच येतोय, जो ग्वॅनिन आहे ना, GDP म्हणजे काय? ग्वॅनिन. ग्वॅनिन डायफॉस्फेट, त्याच्यामध्ये एक फॉस्फेट ऍड करा, काय झाला? ट्रायफॉस्फेट. GDPचा काय बनला बेटा? GTP. जसं आपण ADP मध्ये एक IP टाकलं तर काय बनतो बाळा? ATP. मग इथे GDP मध्ये एक IP टाकलं तर काय बनला? GTP, बरोबर. बट होतं काय की हा GDP आहे ना, GTP जो आहे इट इज अनस्टेबल. GTP काय बेटा? अनस्टेबल. नीट लक्ष द्या, कारण याला जेव्हा आपण NCERT ने रीड करू त्यावेळेस थोडंसं कन्फ्युजन होईल, नाही तर इझी आहे, म्हणून व्यवस्थित लक्ष द्या त्याला. ओके. सो मी काय सांगते आता, GDP मध्ये IP ऍड केला म्हणजे तुम्ही GDPचं काय केलं? फॉस्फोरिलेशन है ना. Then what is formed beta? GTP, guanosine. How many phosphate? Triphosphates are formed. But GTP is unstable. So GTP gets converted into what beta? ADP. GTP चं कन्वर्जन कशात होत आहे? ADP किंवा GDP जो आता इकडे बनतोय, आणि याचं मग याला जे आहे तर IP ऍड होत आहे. सो फायनली कन्वर्ट काय फॉर्म झाला बेटा? ATP फॉर्म झालाय. ATP फॉर्म झालाय म्हणजे फॉस्फोरिलेशन झालंय. पण बाळा ही क्रेब्स सायकल आहे, ही ETS नाही. ही कोण आहे? क्रेब्स सायकल आहे, ETS नाही. ETS म्हणजे काय? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, बरोबर. मग ETS तर थर्ड स्टेप आहे ना, तिथे आपण गेलोच नाही. ETS मध्ये पण ATP फॉर्म होणार आहे, पण इथे विदाउट एंटरिंग ETS इथे काय फॉर्म होतोय? ATP फॉर्म होतोय. ETS मध्ये एंटर नाही केलंय तरी सुद्धा क्रेब्स सायकल मध्ये व्हॉट इज फॉर्म बेटा? ATP इज फॉर्म. So that is why this phosphorylation, it is known as what? Substrate level of what? Phosphorylation. सोपं आहे. कुठलं? फॉस्फोरिलेशन म्हणजे काय? व्हॉट इज फॉस्फोरिलेशन? ऍडिशन ऑफ IP फॉस्फेट ग्रुप. IP मग जेव्हा तुम्ही IP ऍड करता तो ATP फॉर्म होतोय, म्हणजे काय झालं? फॉर्मेशन ऑफ ATP म्हणजे काय झालं बेटा? फॉस्फोरिलेशन. पण हे जे फॉर्मेशन ऑफ ATP आहे हे ETS मध्ये जाऊन केलंय तुम्ही का? मग हे जे तर ह्या सबस्ट्रेटच्या लेवलवरती फॉर्म झालंय, सबस्ट्रेट लेवल, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आता बेटा तुम्हाला जर आठवत असेल तर वी हॅव डन फोटोसिंथेसिस, राईट. अँड इन फोटोसिंथेसिस वी डिड व्हॉट बेटा? इन फोटोसिंथेसिस Z स्कीम. आठवली? Z स्कीम अशी घेतली, अशी चालली होती Z स्कीम. Z स्कीम मध्ये PS2 आपण घेतला होता, इकडे PS1 होता. आठवलं बाळा? PS2 कडून फर्स्ट इलेक्ट्रॉन कुठे गेला होता? आठवा? थिओफायटीन कडे. नंतर कुठे गेला होता? प्लास्टोक्विनॉन कडे. नंतर कुणाकडे गेला होता? हा, सायटोक्रोम B6 होता, नंतर F होता, आणि नंतर कोण होता? प्लास्टोसाइन. मग बाळा सायटोक्रोम B6 आणि सायटोक्रोम F व्हॉट दे आर? इलेक्ट्रॉन कॅरियर्स. इलेक्ट्रॉन कॅरियर्स. तिथे काय झालं होतं? इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर झालं होतं, आणि तिथे काय फॉर्म झाला होता? ATP. म्हणजे तिथे पण काय झालंय? ते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये ATP फॉर्म झालाय, बरोबर ना बेटा? इथे काय आहे? इथे कुठे आपण इलेक्ट्रॉन कॅरियर्स घेतले का? नाही. तरी पण काय फॉर्म होत आहे? ATP म्हणजे फॉस्फोरिलेशन. सो यू विल कॉल दिस एज व्हॉट? सबस्ट्रेट लेवल ऑफ फॉस्फोरिलेशन. व्हॉट इट इज बेटा? सबस्ट्रेट लेवल ऑफ फॉस्फोरिलेशन. क्लिअर बेटा? याच्यावरती क्वेश्चन येतात, एवढंच आहे. ओके, हा मेन स्टेप. आता इथून पुढे काय प्रॉब्लेम नाही. आणि एन्झाईम कुठली घेतली बेटा? इज इट सक्सिनेट थायोकायनेस? Yes, it is succinate thiokinase. Chal. Now what is formed? Finally, we are having what? Succinate. Succinate म्हणजे काय बेटा? Succinic acid. Succinic acid. हे बघ बाळा. Succinylचं काय बनतोय? Succinate. After what? That is hydration and phosphorylation. काय बनला? Succinate or succinic acid. ही झाली 6th step. Now about the 7th step. चलो 7th, it is
ऑक्सिडेशन और व्हाट, ऑक्सिडेशन किती नंबरचा आहे बेटा, हे थर्ड ना, और व्हाट, डिहाइड्रोजिनेशन 3. What will be the enzyme? Succinate dehydrogenase. Flavin adenine, it is flavin adenine dinucleotide, DAF. Next here enzyme, it is 8th, hydration. So here enzyme, it is fumarase. Malate is formed, malate पासून last 9th step है oxidation, and it is 4th number, so it is dehydrogenation 4th, and malate dehydrogenase enzyme. And that's it. It's done beta. Listen here. एकदा बघा इकडे, एक मिनिट. See. Here we have seen till here, है ना, सक्सिनेट पर्यंत आपण बघितलं. सक्सिनेटचं आता पुढे काय होतं बेटा, की 6 स्टेप्स आपले कव्हर झाले. ठीक आहे. नाउ इट विल अंडरगो व्हॉट, की that is oxidation. 7th step, it is what, it will undergo what, oxidation. How many number beta, it will be third, because इथे oxidation first झालं, इथे oxidation second झालं, आणि आता इथे oxidation काय होता है, थर्ड होता है. ठीक है. सक्सिनेटचं कन्वर्जन कशात होता है, फ्युमॅरेट और व्हॉट, फ्युमॅरिक ऍसिड इट इज. मग याचं सक्सिनेटचं काय होतं है, डिहायड्रोजनेशन होतं है. डिहायड्रोजनेशन मीन्स व्हॉट बेटा, रिमूवल ऑफ H2, है ना, याचं होतं है. मग H2 कोण ऍक्सेप्ट करणार, FAD. आता नवीन आला FAD. आतापर्यंत कोएन्झाइम कोण होती, NAD. आता कोण आली नवीन, FAD. FAD चा फुल फॉर्म काय, फ्लॅविन एडेनाइन डायन्यूक्लियोटाइड, फ्लॅविन एडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. And what is the enzyme? Succinate dehydrogenase, because you are doing what, dehydrogenation of succinate. एवढं लक्षात आलंय. Now what is formed, fumarate. Fumarate, it undergoes what beta, hydration, not hydrogenation. Difference है हाँ, hydration आणि hydrogenation मध्ये. So you can see water molecule is used. So this is what, hydration. With the help of which enzyme beta, fumarase. Fumarate वरती काम करते ती कोण, fumarase है. And what is formed, malate or malic acid. Then beta you can see हा जो malic acid है, तो malic acid पासून काय फॉर्म होता है, oxaloacetate, है ना. Means it is undergoing what, oxidation. But how many number beta, it is 4th number, बराबर, because इथे third होता, so इथे काय झाले, 4th है. ठीक है. And so NAD चं काय बनलं, NADH2. And what is regenerated, oxaloacetic acid. Why I'm using the word regenerated, because सगळ्यात पहिले कोण यूज झाला होता, OA. आता फिरून वापस तो रिजनरेट होता है. ठीक है. चलो, टेल मी हियर, वरती बघा एक मिनिट. टेल मी हियर, how many times oxidation is occurring, total how many times oxidation, 4 times. And decarboxylation 2 times. दोनच है ना इथे, मी डिकार्बोक्सिलेशन बोलताय, डिकार्बोक्सिलेशन दोनच झाले स्टार्टिंग, आणि बाकी अख्खा याच्यामध्ये काय होत आहे बेटा, फक्त ऑक्सिडेशन होत आहे, दॅट इज डिहायड्रोजिनेशन होत आहे. आणि इथे काय होत आहे बेटा, दॅट इज एटीपीचं फॉर्मेशन. काय बोलले याला तुम्ही, दॅट इज सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन. इट इज क्लियर बेटा. ओके.